सरकारी राशन की किल्लत से परेशान नागरिकों ने पनवेल तहसील कार्यालय पर सोमवार को मोर्चा निकाला था। साथ ही शराब बनाने वाली कंपनियों को सरकारी अनाज देने का विरोध भी इस दौरान किया गया। लोकाधिकार आंदोलनाच्या वतीनं आम्ही कोकणामध्ये गेली 6 महिने अत्यंत गाव पातळीवर जाऊन सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षणातून असं लक्षात आलं की अनेक लोकांना रेशन कार्ड नाही, अनेक लोकांना धान्य मिळत नाही, बीपीएल यादीत नाव असून सुद्धा पिवळे कार्ड नाही आणि शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कुठेही अंमलबजावणी नीटपणे होत नाही। आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही तशा रेशन हक्क परिषदा घेतल्यात, तसे ठराव केलेत। शासनाकडे एकूण 12 रेशन हक्क परिषदांचे ठराव पाठवण्यात आलेले आहेत। उपायुक्तांकडे आम्ही ते दिलेले आहेत आणि त्यांना विनंती केली की तुम्ही हे महाराष्ट्र सरकारकडे पाठवावं। तसंच राज्य समितीच्या बैठकीमध्ये आम्ही हे मांडणार आहोत। मध्यंतरी राज्य समितीची बैठक होणार होती, परंतु शासनाने ती 2 वेळा पुढे ढकलली, कारण सरकारच्या लक्षात आलं की आपण अनेक गोष्टी केलेल्या नाहीत, त्या करणं गरजेचं आहे। पण हे होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही असा विचार केला की शेवटी लोकांचं म्हणणं आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे काम करतो, तर लोकांनाच घेऊन सरकारच्या कार्यालयावरती गेलो पाहिजे। आणि आज जागतिक मानवी हक्क दिवस आहे, हक्काचा दिवस आहे। आज आम्ही म्हणून एक मोर्चा काढला। या काही गावातल्या फक्त आम्ही प्रतिनिधीच बोलावलेले आहेत, अजून आम्ही पुरुष मंडळ, त्यानंतर आदिवासी बांधव आणि सगळ्यांना अजून बोलावलेलं नाही। इथे जर बोलावलं तर इथे उभं राहायला सुद्धा जागा पुरणार नाही, इतकी लोक आहेत। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण हा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे सरकार मोठं दुर्लक्ष करतंय। आमची मुख्य मागणी आहे, पैसा नको धान्य हवंय, दारू नको, आम्हाला धान्यच हवंय, धान्य पाहिजे, धान्य पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि सरकारनं जर हे ऐकलं नाही तर आम्हाला मोठं आंदोलन निश्चितपणे उभं करायला लागेल। इस अवसर पर अपनी मांगों का ज्ञापन तायब तहसीलदार को सुपुर्द किया गया। इस अवसर पर आसुड़ गांव के पूर्व सरपंच शशिकांत शेलके, बाबू जाधव, राकेश ठाकरे आदि गणमान्य उपस्थित थे।